नमस्कार। आज आपण दिवाळी फराळ विशेष एकदम खुसखुशीत खमंग अशी भाजणीची चकली बनवणार आहोत। तसं भाजणीची चकली बनवण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण त्याची भाजणी बनवून घेऊयात। त्याच्यासाठी इथे मी 2 कप रेशनचे तांदूळ एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। ते 3-4 पाण्याने स्वच्छ चोळून असे हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। 3-4 पाण्याने धुतल्यानंतर आता हे तांदळातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे। तर उन्हामध्ये नाही, फॅनखालीच हे तांदूळ आपण 2 तास सुकवून घेणार आहोत। तांदूळ सुकताय तोपर्यंत आपण डाळी पुसून घ्यायच्या। तर इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। ही घरी बनवलेली आहे त्यामुळे ती पुसून घेतलेली नाहीये। यानंतर अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ हे नॅपकिन मध्ये छान असे पुसून घेतलेले आहेत। यानंतर पाव वाटी साबुदाणा सुद्धा या नॅपकिन वरती पुसून घेतलेला आहे। तर इथे मी डाळी घेतलेल्या आहे। आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। तर सगळ्यात अगोदर मी तांदूळ भाजून घेते। 2 तासानंतर तांदूळ छान असे सुकलेले आहेत, वाळलेले आहेत। आता ते भाजून घेते आणि असे भाजून घ्यायचेत। तांदूळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये चणा डाळ भाजून घेते आणि अशाच प्रकारे उडीद डाळ आणि मूग डाळ सुद्धा भाजून घेते। साबुदाणा सुद्धा थोडासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा सुद्धा भाजून झालेला आहे। यानंतर आता याच्यामध्ये पोहे भाजून घ्यायचेत। लगेच पोहे भाजले जातात त्यामुळे अगदी मंद आचेवरती ते भाजून घ्यायचेत। यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा हे सुद्धा भाजून घेतलेले आहे। आता हे सगळे भाजलेले जिन्नस मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। पहा, ही आपली भाजणी आहे। अगदी योग्य प्रमाणामध्ये हे डाळी आणि तांदूळ घेतलेले आहे, हेच प्रमाण ठेवायचंय। इथे मी डाळी दळून आणलेल्या आहेत। पहा, भाजणीचे पीठ तयार आहे। याची आता चकली बनवणार आहोत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।